चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या लोहार डोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्न त्याग सत्याग्रहाला आजपासून सुरुवात झाली। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत असून त्याच्यासोबतच जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक देखील मोठ्या संख्येत सामील झाले आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमर मार्ग उद्ध्वस्त करून मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढवण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। ज्या ब्रह्मपुरी भागात लोहार डोंगरी लोहखाण प्रस्तावित आहे त्याच भागात कमी अधिक प्रमाणात 150 वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्यानं नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट स्थिती उद्भवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागातील लोहार डोंगरी कक्ष क्रमांक 439 मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे। या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला मानव वन्य प्राणी संघर्ष, खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे। ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्य प्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे। 35.95 हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वनक्षेत्रातील 18,000 मोठ्या वृक्षांची कत्तल यासाठी केली जाणार आहे। यामुळे या क्षेत्रातील वाघ, बिबट, अस्वल यासह 60 प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे। परिसरातील जल वायू प्रदूषण वाढीसोबतच इथलं मुख्य अर्थव्यवस्था असलेला शेती उद्योग प्रभावित होणार आहे। त्यामुळेच खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे। मागील 1.5 दशकभरापासून इकोपो संस्थेनं केलेली आंदोलनं आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव वन्य प्राणी संघर्ष निवारणाच्या अन्य 16 प्रलंबित मागण्याही आंदोलनादरम्यान रेटून धरल्या जाणार आहेत। काही दिवसापर्यंत आमची ओळख व्याघ्र जिल्हा म्हणून होती, परंतु आता वाढता वाघ मानव संघर्ष आहे याच्यामुळे मागल्या 5 वर्षामध्ये जवळपास 200 लोकांचा मृत्यू झालेला। मागच्या कॅलेंडर वर्षाचे जर आकडे बघितले तर 47 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यातल्या त्यात ब्रह्मपुरी वन विभागामध्ये 18 मृत्यू आहे। तिथे वाघ मानवी जीवितास धोकादायक ठरला म्हणून 10 वाघांना नैसर्गिक अधिवासातून जेरबंद करण्यात आलेला आहे। म्हणजे वाघ मानव संघर्ष अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे। मग अशा स्थितीमध्ये काय करायचं आहे तर ताडोबातून पूर्वे उत्तरेकडे जाणारे जे महत्वाचं कॉरिडॉर आहे ते कॉरिडॉर संवर्धन करण्याची गरज असताना त्या कॉरिडॉर मध्ये ही लोहखाण प्रस्तावित आहे। तर त्या ठिकाणी ही खाण होऊ नये असं SBWLच्या रिपोर्ट्स मध्ये पण आहे, परंतु कुठल्या तरी शर्ती अटीच्या खाली ते देण्यात येत आहे। ते अत्यंत धोकादायक होणार आहे। तर या खाणीचा आपला विरोध आहे आणि त्या विरोधाचं प्रमुख कारण आहे की वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी। आणि याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातला वाघ मानव संघर्ष कमी व्हावा म्हणून 5 वर्षाआधी सरकारने चंद्रपूर जिल्हा वाघ मानव संघर्ष तांत्रिक समिती गठीत केली। त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्याच्यावर अंमलबजावणी नाहीये। मूल चंद्रपूर, बामणी, नवेगाव हे जे रोड्स आहे याच्यासाठी मिटिगेशन करण्याच्या अनुषंगाने पण त्याच्यामध्ये ऑर्डर झालेली आहे, NGT ची ऑर्डर आहे, त्याला अद्याप निधी देण्यात आलेला नाहीये। महत्वाचा बिबट समस्या मुक्त ग्राम योजना आहे जे जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित आहे, ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली नाहीये। कनारगाव, घोडाझरी हे अभयारण्य घोषितून 8 आणि 5 वर्ष झालेले आहे। मग अशा पद्धतीने आपण संवर्धनाची थट्टा करत असेल, इथं जर संघर्ष जे होत आहे ते 200 लोक मृत्यू नाही, 200 परिवार उद्ध्वस्त झालेले आहे। मग कुठेतरी हा राज्य सरकारच्या पातळीवर विचार व्हावा म्हणून ह्या सर्व 16 आणि लोहार डोंगरी असा 17 अशा 17 विषयांना घेऊन या ठिकाणी आज 5 मार्च पासून अन्न त्याग सत्याग्रह सुरू करण्यात आलेला आहे।